पिंपरी चिंचवड शहरातील पवना नदी काल दुथडी भरून वाहत होती आणि या नदीच्या काठावरती राहणाऱ्या शेकडो घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं होतं। आज इथला पूर ओसरलाय, मात्र सर्वत्र चिखलाचं साम्राज्य आहे। ज्या ज्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं होतं किंवा ज्या ज्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं तिकडचा पूर ओसरल्यानंतर आता फक्त चिखल उरलेला आहे आणि अस्ताव्यस्त झालेलं सामान। त्यामुळे ही साफसफाई असेल किंवा हे सगळं नीट व्यवस्थित करण्याचं काम आता आज सर्व नागरिकांना आहे। काल याच ठिकाणी जी पूर परिस्थिती होती त्यानंतर आज सगळीकडे पूर ओसरल्यानंतर फक्त आणि फक्त चिखल उरलाय। राशनचं हे त्याचं सगळं घरात पोरांना घेऊन काढून नेताच पुढे झालं आम्हाला। सगळं घरात आहे सामान, सगळं कागदपत्र वगैरे सगळे भिजले पोरांचे। तेवढं काढले, बाकी सगळं घरात। पोरांच्या शाळांचं सामान वगैरे सगळं बॅग काढले, काढले। हो। पिंपरीमधनं आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे सध्या आपल्या सोबत आहेत। गोविंद, पिंपरीमधल्या या कोणकोणत्या भागामध्ये काल पूर परिस्थिती होती आणि आज पाणी ओसरले, आजची परिस्थिती काय आहे? घरामध्ये चिखलाचं साम्राज्य असेल, सामान अस्ताव्यस्त असेल, काय दिसतंय आज सकाळी? अर्थातच विदारक असं दृश्य आहे। आंबेडकर कॉलनीमध्ये मी सध्या उभा आहे, पिंपरी चिंचवड, जे पवना नदीच्या काठावर आहे। पवना, मुळा, इंद्रायणी या तीन नद्या या शहरातून वाहतात आणि तिन्ही नद्यांच्या काठावर जे शेकडो नागरिक झोपडपट्टी वजा घरांमध्ये राहतात त्यांच्या घरामधली ही विदारक दृश्य आपल्याला बघायला मिळतात। खरं तर पुराचं पाणी ओसरलंय, मात्र अश्रूंचा महापूर आता या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये दिसतोय। आणि अर्थातच कुसुमाग्रजांनी जसं म्हटलं होतं की भिंत खचली, चूल विजली, होतं नव्हतं ते गेलं, पापण्यावरती प्रसाद म्हणून पापण्यावरती पाणी थोडं राहिलं। बघतोय या सगळ्या महिला ज्या आता हतबल आहेत, सगळं जे घरातलं यांच्या होतं ते पूर्णतः भिजलेलं आहे। आणि जसं अनेकांचं म्हणणं आहे की काल जेव्हा पुराचं पाणी वाढत होतं त्याआधीच खरं तर या सगळ्यांना सूचित करणं गरजेचं होतं। रेस्क्यू ऑपरेशन, बचाव कार्य आधीच जर यांना माहिती मिळाली असती तर कदाचित हे सगळं सामान यातलं काही हाती लागलं असतं। मात्र ताई, आता काय परिस्थिती आहे? काल कसं कळालं होतं तुम्हाला आणि किती मोठी अडचण निर्माण झाली आता? काल आम्हाला काहीच कळालं नाही, म्हणजे काही सूचना देण्यात आल्या नाही शासनाकडून की तुम्ही इथून स्थलांतरित व्हा किंवा आम्ही तुमच्यासाठी कुठं सोय केली। अचानक मुलीला शाळेत 5 मिनिटाच्या अंतरावरती जी शाळा आहे, 5 मिनिटं फक्त मी तिला सोडून आल्यानंतर बघते तर घरात बिछाण्याखाली पाणी। एवढ्या धावपळीत आम्ही काही जे हाताला येईल तेवढं काढलं बाहेर। सगळं तुम्ही परिस्थिती बघू शकता, जसं होतं तसंच फ्रीज हे ते सगळं प्रत्येक गोष्टीचं आमचं नुकसान झालेलं आहे। गॅस सिलेंडर हे ते। पाऊस पूर्णतः थांबलेला आहे, पाणी ओसरलंय, मात्र आपण बघतोय तुम्ही चिखल काढत होता, सकाळपासून पिण्याचं पाणी तरी अपेक्षित होतं। घरात काहीही अन्नधान्य उरलेलं नाहीये, सगळं भिजलेलं आहे। लहान मुलांचे कपडे असतील, त्यांच्या शाळेचं सगळं साहित्य भिजलेलं आहे। काय अडचणी निर्माण झाल्या? अडचणी निर्माण अशा झाल्या की पूर्ण पाणी घरामध्ये घुसल्यानंतर पाणी साफ करायचं आणि माझी बाची संध्या नारायण साळवे मुलगी आणि सहदेव निकाळजे यांच्या पाठीमागं नदीलगतची घरं जी आहे ती पूर्ण पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत। रणजित जगताप यांचं पण घर पाण्यात वाहून गेलेलं आहे आणि या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की आम्हाला घरातून सामान काढायला सुद्धा वेळ दिलेला नाही पाण्याने। अर्थात ही परिस्थिती आहे आणि जे सगळे नागरिक आहेत ते हतबल आहेत, कारण की जी मदत आहे ती पोहोचलेली नाही। त्यामुळे या सगळ्यांना पुन्हा एकदा संसार उभा करावा लागणार आहे। यासाठी म्हणून शासन काही मदत करते का? महानगरपालिका प्रशासन आतापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं। किमान जे पाणी सोडलं जातं पिण्याचं ते तरी सोडणं अपेक्षित होतं, असं या सगळ्यांचं म्हणणं आहे। मात्र अद्यापही प्रशासनाचं कोणी इकडे आलेलं नाही आहे, कोणी लोकप्रतिनिधी आले नाही। त्यामुळे यांना कोण धीर देणार, अशा हा सगळा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे। बिलकुल गोविंद, या सगळ्या माहितीसाठी, संवादासाठी धन्यवाद। ही परिस्थिती आज पिंपरीमधली आहे। काल